हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे बोलतेय आणि आज आपण मायसेल्फ म्हणजे मी स्वतः हे पाहतोय। मायसेल्फ म्हणजे मी स्वतः। आपण असं धरूया की मला स्वतःची ओळख करून द्यायची आहे कुठेतरी। तर ओळख करून द्यायची असताना मी सगळ्यात पहिलं वाक्य म्हणेन, लेट मी इंट्रोड्यूस मायसेल्फ। लेट मी इंट्रोड्यूस मायसेल्फ। मला माझी ओळख करून देऊ दे किंवा मला माझी ओळख करून देऊ द्या। लेट मी करू दे मला। इंट्रोड्यूस ओळख, मायसेल्फ स्वतःची, मला माझी स्वतःची ओळख करून देऊ दे। पुढचं वाक्य मी नक्कीच म्हणणार आहे की माझं नाव काय आहे। मग मी काय म्हणेन, आय एम विनया। मी विनया आहे। आय एम विनया, किंवा मी म्हणू शकते माय नेम इज विनया, माय नेम इज डॅश डॅश। स्वतःचं नाव सांगायचंय, माझं नाव आहे अमुक अमुक। आय एम डॅश इयर्स ओल्ड। आय एम डॅश इयर्स ओल्ड, इथे मी किती वर्षाची किंवा वर्षाचा आहे ते लिहायचं। आय एम 50 इयर्स ओल्ड, मी 50 वर्षाचा आहे, 50 वर्षाची आहे। आय एम 22 इयर्स ओल्ड, मी 22 वर्षाचा आहे, मी 22 वर्षाची आहे। अशा पद्धतीने फक्त नंबर बदलेल, वाक्य सेम असणार आहे। आय एम अ होम मेकर। आता इथे मी धरलं की ती गृहिणी आहे आणि म्हणून मी लिहिलं आय एम म्हणजे मी आहे, अ होम मेकर गृहिणी। मी गृहिणी आहे असं मी धरलं तिथे आणि त्या पद्धतीने लिहिलं आय एम अ होम मेकर। आय हॅव डन एमकॉम। आय हॅव डन एमकॉम। आय हॅव डन मी केलेलं आहे। एमकॉम मी लिहिलं, आपण आपलं काहीही लिहू शकतो। आय हॅव डन MA। आय हॅव डन MSc विथ बॉटनी। आय हॅव डन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग। काय असेल तसं इथे आपण आपलं शिक्षण भरू शकतो। आय एम बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई। आय एम मी आहे। बॉर्न अँड ब्रॉटअप ही फ्रेज म्हणजे वाक्प्रचार आहे जो अतिशय उपयोगाचा आहे। बॉर्न म्हणजे जन्माला येणं, ब्रॉटअप म्हणजे वाढणं। आय एम बॉर्न अँड ब्रॉटअप, मी जन्माला आले आणि वाढले मुंबईत। मुंबईत मी जन्माला आले आणि वाढले। इथे आपण मुंबईच्या जागी आपली आपली जागा लिहू शकतो। त्याच पद्धतीने कोणी जर एखाद्या ठिकाणी जन्माला आलं आणि दुसऱ्या ठिकाणी वाढलं असं म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो आय एम बॉर्न इन मुंबई, म्हणजे मी मुंबईत जन्माला आले, अँड ब्रॉटअप इन पुणे, आणि पुण्याला वाढले असंही म्हणू शकतो। आणि सध्या मी कुठे राहते हे जर तिसरं ठिकाण असेल तर आपण काय म्हणू, करंटली आय स्टे इन सातारा। करंटली म्हणजे सध्या, आय स्टे मी राहते किंवा राहतो, इन सातारा। परत ही जागा प्रत्येकाची स्वतःची ऑफकोर्स वेगळी असणार आहे। सध्या मी साताऱ्याला राहते, सध्या मी कोल्हापूरला राहते, करंटली आय स्टे इन कोल्हापूर। सध्या मी US ला असते, करंटली आय स्टे इन US। काय असेल तसं आपण ते बदलतो। आय एम मॅरिड, लग्न झालेलं असेल तर ऑफकोर्स आपण म्हणू आय एम मॅरिड, माझं लग्न झालेलं आहे। स्त्री पुरुष दोघांना सेम वाक्य ऑफकोर्स लागू होणार, माझं लग्न झालेलं आहे। नाही म्हणायचं असेल तर आय एम नॉट मॅरिड, माझं लग्न झालेलं नाही, किंवा आय एम अनमॅरिड, आय एम अनमॅरिड, माझं लग्न झालेलं नाही। मी एकटा आहे किंवा एकटी आहे, आय एम सिंगल। पण एकटा किंवा एकटी म्हणजे लग्न नाही झालंय आणि मी एकटा आहे किंवा एकटी आहे तेव्हा सिंगल। ओके, पुढे आता ही स्त्री जे मी लिहिलंय ती स्त्री गृहिणी असल्यामुळे ती स्वतःच्या नवऱ्याची आणि मुलामुलींची माहिती सांगते असं मी गृहीत धरलंय। म्हणून मग मी पुढे लिहिलं माय हजबंड इज अ डॉक्टर। माझा नवरा डॉक्टर आहे। माय हजबंड इज म्हणजे आहे डॉक्टर। इथे परत हजबंड प्रत्येकाचा जो असेल, स्त्री लिहित असेल बोलत असेल तर तिथे ते भरायचं। माय हजबंड इज अन इंजिनियर, माय हजबंड इज अ कंडक्टर, माय हजबंड इज अ पायलट। काय असेल त्यानुसार आपण भरूच शकतो। ही हॅज हिज प्रायव्हेट क्लिनिक। ऍडिशनल माहिती दिली स्वतःच्या नवऱ्याची। आता इथे डॉक्टर असल्यामुळे मी लिहिलं ही हॅज हिज प्रायव्हेट क्लिनिक। ही हॅज त्याचं आहे, हिज म्हणजे त्याचं, परत प्रायव्हेट म्हणजे स्वतंत्र, क्लिनिक म्हणजे दवाखाना, त्याचा स्वतःचा दवाखाना आहे। ओके, ही हॅज हिज प्रायव्हेट क्लिनिक। इथे आता बिझनेसमन असेल कोणाचा नवरा तर म्हणू शकेल, ती स्त्री म्हणू शकेल ही हॅज हिज ओन बिझनेस। ओन म्हणजे स्वतःचा, बिझनेस म्हणजे व्यवसाय, त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे। आय हॅव अ सन अँड अ डॉटर। आता समजा आपल्याला म्हणायचं असेल की मला मुलगा मुलगी आहे तर आपण काय म्हणणार, आय हॅव मला आहे, सन म्हणजे मुलगा, अ डॉटर म्हणजे एक मुलगी। ए लिहितो पाठीमध्ये, त्याचा अर्थ एक असा असतो। हा सन, SON सन म्हणजे स्वतःचा मुलगा, डॉटर म्हणजे स्वतःची मुलगी। कुठचाही मुलगा दुसरा मुलगा असेल आणि बोलायचं असेल तर आपण बॉय हे वापरतो, दुसऱ्या मुलीबरोबर बोलताना आपण गर्ल वापरतो। इथे आपण सन आणि डॉटर म्हणजे स्वतःचा अशा अर्थी वापरतो। ओके, माय सन इज अन इंजिनियर, माझा मुलगा इंजिनियर आहे। आता परत इंजिनियरच्या जागी आपण स्वतःचा मुलगा काय करतोय ते काहीही लिहू शकतो। माय सन इज अ डॉक्टर, माय सन इज स्टडीइंग,
इन डॅश अँड डॅश कॉलेज असंही लिहू शकतो. या कॉलेजमध्ये तो अभ्यास करतोय, स्टडी करतोय, शिकतोय. अशा पद्धतीने ही हॅज अ जॉब इन अ रेप्युटेड कंपनी. आता इथे मी लिहिलं की मुलगा जॉब करतोय, अशा अर्थी लिहिलं. ही हॅज त्याला आहे अ जॉब नोकरी इन म्हणजे त्या कंपनीत, अशा अर्थी रेप्युटेड प्रसिद्ध कंपनी. प्रसिद्ध कंपनीत माझ्या मुलाला जॉब आहे. प्रसिद्ध कंपनीत माझा मुलगा नोकरी करतो, असं ते वाक्य झालं. माय डॉटर इज डुईंग हर पोस्ट ग्रॅज्युएशन इन फॅशन डिझायनिंग. माय डॉटर माझी मुलगी इज डुईंग करत आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट झाल्यानंतर परत 2 वर्षाची पुढची डिग्री घेतात. MSc, MCom, MA अशा टाईपची ती पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डबल ग्रॅज्युएशन. आणि इथे कशातून तो सब्जेक्ट पुढे इथे लिहिलं फॅशन डिझायनिंग. फॅशन डिझायनिंग मध्ये माझी मुलगी पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे, असा अर्थ झाला. परत इथे आपण आपापल्या मुलीनुसार लिहू शकतो, मुलांनुसार. माय डॉटर इज अपिअरिंग फॉर 12th स्टँडर्ड. कोणाची मुलगी जर 12वीला आता एक्झाम देणार असेल तर ती स्त्री म्हणेल माय डॉटर इज अपिअरिंग फॉर 12th स्टँडर्ड एक्झाम. 12वीच्या परीक्षेसाठी ती परीक्षा देणार आहे. अशा पद्धतीने आपण ते वेगळं वेगळं भरू शकतो. आर्स इज अ हॅपी फॅमिली. आर्स म्हणजे आमची, इज म्हणजे आहे, अ म्हणजे एक फॅमिली असल्यामुळे ए लिहितो आपण पाठी. हॅपी आनंदी, फॅमिली कुटुंब. आमची फॅमिली आनंदी आहे, आमचं कुटुंब आनंदी आहे. आय लव्ह माय फॅमिली. मी माझ्या कुटुंबावर प्रेम करते. आय लव्ह माय फॅमिली. हे तर सगळ्यांना कॉमन होणार वाक्य ऑफकोर्स. अशा पद्धतीने आपण स्वतःची माहिती सहजपणे इंग्लिशमधून देऊ शकतो. आता ह्यातली काही जी आहेत वाक्य ती अगदी कॉमन आहेत. कॉमन म्हणजे कसं, लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ, त्यात काही बदल होणार नाही. मला माझी ओळख करून देऊ दे किंवा करून देऊ द्या, हे सेम राहणार. आय तिथे आय एमच्या पुढे स्वतःचं नाव मी आहे किंवा माय नेम इज डॅश, स्वतःचं नाव परत. आय एम डॅश इयर्स ओल्ड, हे पण वाक्य सेमच राहणार आहे, नंबर फक्त बदलेल. आय एम अ होम मेकर. त्या होम मेकरच्या जागी तुम्ही काय असाल ते तुम्ही लिहूच शकता, म्हणून फक्त तेवढं बदलेल शब्द तो. वाक्य सेम. आय हॅव डन MCom. आय हॅव डन मी केलेलं आहे सेम, पुढे काय असेल ते वेगळी डिग्री. आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन. मी अमुक अमुक ठिकाणी जन्माला आले, वाढले, जागा बदलेली, बाकी सेम. करंटली आय स्टे इन, परत वाक्य सेम, जागा बदलेली. आय एम मॅरिड किंवा अनमॅरिड. असं या पद्धतीने सगळी वाक्य बघितली. परत खालची 2 वाक्य आर्स इज अ हॅपी फॅमिली सेमच, आय लव्ह माय फॅमिली सेम. अशी वाक्य जर तुम्ही केली सोपं पडेल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.